महिला झाल्या प्रचंड खुश, लाडकी बहीण योजना पैसे कधी येणार? लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, महायुतीचा एक हाती विजय. पुन्हा एकदा शिंदे सरकार, लाडक्या बहिणींना आता हप्ता वाटपाला सुरुवात होणार. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर महायुतीची बैठक घेतली, ज्यामध्ये समस्त माता भगिनींचे आभार मानले. आता 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा ह्या हप्ते आता अर्जंट येणार, पण महिलांसाठी काही अटी ठेवण्यात आलेले आहे, काही नियम ठेवण्यात आलेले आहे, काही कागदपत्र तयार ठेवावे लागतील. हे बँक खाते, त्याच्या संदर्भात एक अर्जंट सूचना आली. अर्जाची होणार पुनर्तपासणी. महिलांना पात्रता नसतानाही ज्यांनी फॉर्म भरले त्यांचे फॉर्म हे त्या ठिकाणी रद्द होणार. तुमच्या बँक खात्यात पैसे येणार की नाही, कारण की आता रिझर्व्ह बँकेचा नवा नियम आलाय. कोणतं बँक खातं चालणार, कोणती कागदपत्र, नवीन कागदपत्र त्या ठिकाणी लागणार, काय आहे नवीन सूचना, हे जाणून घेणे गरजेचे आहे. अतिशय अत्यंत आणि अर्जंट महत्त्वाची सूचना आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण देत आहोत. सरकार स्थापन होणार. 230 हून अधिक जागा आल्यामुळे हे स्थिर सरकार आहे. 5ही वर्ष सरकार टिकल. आता 1,500 रुपयाचे 2,100 रुपये झालेले आहेत, तर काही महिलांना 9,600 रुपये, तर काही महिलांना 15,000 रुपये देखील मिळणार. आता कोणत्या महिलांना 9,600, कोणत्या महिलांना 2,100 आणि कोणत्या महिलांना 15,000 रुपये मिळणार, बैठकीमध्ये निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाच्या या 4 ते 5 गोष्टी तुम्हाला खूप अर्जंट समजून घेणे गरजेचे आहे. अर्जंटमध्ये तुम्हाला तातडीने या गोष्टी कराव्या लागतील, कारण की आता पहा, हप्ता वाटपाला होते सुरुवात. फक्त हे कागदपत्र, हे बँक खातं तुमचं असणं गरजेचे आहे. तुमच्या बँकेत पैसे येणार की नाही हा प्रश्न आता इथे निर्माण होताना दिसत आहे. कोणतं खातं चालणार, कोणती कागदपत्र लागणार, अर्जाची पुनर्तपासणी होणार आहे, पुनर्पडताळणी होणार आहे, त्यामध्ये कोणत्या महिला रद्द होतील, कोणत्या महिला चालू राहतील, याविषयी अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहेत. लाडक्या बहिणीचे आता पूर्वी 18,000 रुपये वर्षाला मिळत होते, आता दरवर्षी 25,200 मिळतील. सरकार चालेल 5 वर्ष, म्हणजे जवळपास म्हणजे प्रत्येक महिलेला 1,26,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत. पहा, आता हे पैसे तुम्हाला मिळवायचे असतील तर या 2-4 अटी, 2-4 निकष, 2-3 नियम अतिशय काळजीपूर्वक तुम्ही पहा, कारण की आता सरकार स्थापन झाले. आता विषय नाही, आता हप्ते येणार. फक्त ह्या अडचणी तुम्हाला येऊ नये म्हणून हा अर्जंट व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहोत. काही गोष्टी तुमच्या क्लिअर असतील. बँक खातेही तुमचं कदाचित बरोबर असेल, कागदपत्रे असेल, पण अर्जाची पडताळणी होणार. नवीन अटी लावण्यात आलेल्या आहेत. काय अटी आहेत, तुम्ही त्यात बसणार का, तुम्ही रद्द होणार, तुम्हाला 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा हप्ता येणार का नाही येणार, या गोष्टींविषयी क्लिअर कट माहिती आज व्हिडिओमध्ये देणार आहोत. हा व्हिडिओ तुमचे पुढचे 1,26,000 रुपये वाचवणार आहे. पहा, जर लक्षपूर्वक ह्या गोष्टी केल्या नाही तर कदाचित पैशाला मुकाल, कारण की बऱ्याचशा महिलांचे अजूनही पैसे आलेले नाहीत, काहींचे अर्धे चालेत, काहींना गॅसचेच पैसे आले नाही. तर ही अडचण पुढे भविष्यात होऊ नये म्हणून कृपा करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. जास्तीत जास्त माता भगिनींना व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. चला तर सुरू करूयात. अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आणि अर्जंट व्हिडिओ. लाडक्या बहिणींचे त्या ठिकाणी आशीर्वाद लाभलेत. महायुती सरकारला बहिणींचे आशीर्वाद ज्यांना कोणाला लाभतात त्यांचा फायदा हा जबरदस्त होतो, हे आता सिद्ध झालं. लाडक्या बहिणींना ओवाळणी दिली, 5 हप्ते दिले. बहिणींनी त्याची परतफेड दुपटीने केली, त्या मोठ्या लीडनं, म्हणजे 230 हून अधिक जागा महायुतीच्या पदरात लाडक्या बहिणींनी दिलेल्या आहेत. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद घेतलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना कोटी कोटी प्रणाम. त्या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त केलेले आहे. काल महायुतीची बैठक झाली, पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये देखील लाडक्या बहिणींसाठी खूप जबरदस्त अशी घोषणा त्यामध्ये झालेली होती. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा असे टोटल हप्ते येथील जवळपास 5 वर्ष, म्हणजे आधी हिशोब सांगितल्याप्रमाणे 1,26,000 रुपये. प्रश्न आहे आता पहा काय असायला पाहिजे. आता आम्हाला कमेंट येत आहे, पहा महिलांच्या कमेंट. आता हे पहा, प्रश्न तुमचेच आहे, शंका तुमचेच आहे. ह्या क्लिअर झाल्या नाही तर काय होईल. हप्ता आता लगेच वाटपाला सुरुवात होते. आता हप्ता नेमका कधी येणार, काय तारीख आहे, हे व्हिडिओमध्ये शेवटी सांगणारच आहे. तारीख देखील डिक्लेअर आहे. पहा, पण विषय काय, पहिली जी डाऊट याच्यामध्ये विचारला जातो तो बँक खात्याचा, कोणतं बँक खातं चालणार. दुसरा जो महत्त्वाचा शंका, तुमचेच प्रश्न आहेत, पहा कोणतं बँक खातं. आता तुम्ही पोस्टाचं उघडलं, कुणी स्टेट बँक, HDFC बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, त्याचबरोबर कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक, असंख्य बँकांचे खाते, असंख्य महिलांनी
उघडले। मग आता महिलांचा प्रश्न येतो, आमचं पोस्टाचंही चालेल का, आमचं स्टेट बँकेचंही चालेल का, आमचं आहे लक्षात घ्या। यासाठी सिंपल एक नियम आहे पहा, तुम्हाला आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा एक जरी हप्ता आला असेल किंवा ₹1 जरी तुमच्या हप्त्यावर आतापर्यंत आला असेल तर तुम्ही काळजी करू नका। तुमचं कोणत्याही बँकेचं खातं असेल तर तुम्हाला बिलकुल काळजी करण्याचं कारण नाही। बँक खातं कोणतंही असू द्या, पैसे जर आजपर्यंत आले असतील तर घाबरू नका, तुमचे पुढचेही पैसे येणार। पण आता ही अट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, बँक खातं याचा प्रश्न मिटला, पण ह्या अटीमुळे तुम्ही बाहेर होऊ शकता। पण त्याआधी अशी मग बँक खात्याची काळजी कोणी करायची की अशा महिला की ज्यांना अजूनपर्यंत एकही रुपया आलेला नाहीये, तर अशा महिलेने अर्जंटमध्ये त्यांच्या बँकेत जायचं आहे, पासबुक घेऊन त्यांना म्हणायचं आमचा आधार लिंकिंग झालेला आहे का, आधार लिंकिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे का, या गोष्टी त्यांना विचारून घ्यायच्या आहेत। नसेल हो तर पोस्टामध्ये अर्जंटमध्ये खातं उघडून घ्यायचं आहे, पोस्टात अर्जंटमध्ये लगेच आधार लिंकिंग होऊन जातं आणि ते खातं तुम्ही बदलून घ्यायचं आहे। ह्या गोष्टी आहेत। तिसरी गोष्ट, बँक खात्याच्या बाबतीत काय करायची, आता ज्या काही महिलांचे पैसे येऊन कट झाले तर त्याच्यावर कुठलातरी हप्ता चालू होता, तर तुम्ही काय करायचं आहे, असं बँक खातं जोडा की ज्याच्यावर कुठलाही हप्ता चालू नाही, कर्ज नाही, असं बँक जोडून घ्या। आता प्रश्न राहिला अर्जाची पुनर्तपासणी, हा खूप महत्त्वाची जी शंका आहे, अतिशय महिला आम्हाला विचारत आहेत की आमचा अर्ज कॅन्सल होणार का, आम्ही रद्द होणार का, अर्जाची पुनर्खात पडताळणी होणार का। तर प्रश्न असा आहे की होतं काय की बऱ्याचशा महिलांना जे हमीपत्र तुम्ही अर्जामध्ये भरलं होतं ज्यामध्ये स्पष्ट लिहिण्यात आलं होतं की आम्ही कुठल्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत नाही, तर बऱ्याचशा महिलांनी इतर योजनांचा लाभ घेत असताना देखील फॉर्म भरले होते आणि त्यांना पैसे देखील आले होते। महिलांना त्यावेळी सांगण्यात आलं होतं की हमीपत्र तुम्ही लिहून देताय की आम्ही दुसऱ्या योजनेचे पैसे घेत नाही म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी लिहून एक देताय आणि लाभ एक घेताय। पण मग आता काय होणार, तर आता काय बऱ्याचशा सोशल मीडिया मेसेज येतो की पैसे वसूल होणार, पण तसं काही होणार नाही, तुमच्याकडून बिलकुल काही पैसे वसूल होणार नाही। फक्त कदाचित अजून काय सरकारने नियम काढला नाही, पण कदाचित पुढच्या हप्त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, तर त्यामुळेच नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी पाहून घ्या तुम्हाला दुसऱ्या कुठल्या योजनेचे पैसे येतात का काय, कारण की ही देखील अट आता त्या ठिकाणी। आता सगळ्यात महत्त्वाचा जो तिसरा डाऊट जो याच्यामध्ये येत आहे, आता पहा तारीख जाहीर झाली 7वा नेमकं कोणत्या दिवशी येणार हे आता समजलेला आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे की कागदपत्र कोणती तयार ठेवायचे, तर कागदपत्र सरळ पहा तुमचा आधार कार्ड जे आहे तर ते आधार कार्ड अपडेट करून घ्या। आता 10 वर्ष जर आधार कार्डला झाले असतील तर आधार कार्डमध्ये तुमचा फोटो, तुमचा ॲड्रेस करायच्या आहेत आणि हे कागदपत्र क्लिअर तयार ठेवायचे आहेत। आता पुन्हा अर्ज भरावा लागेल का, तर ते काय अजून सांगता येणार नाही, अजून काय त्याच्यावर निर्णय झालेला नाही, पण पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही, सरकार तेच आले, सर्व नियम तेच राहणार आहेत, काहीच बदल होणार नाही, त्यामुळे पुनर्ज भरण्याची गरज पडणार नाही। फक्त काही बँक खात्याच्या रिलेटेड काही गोष्टी ज्या सांगितल्या गेल्या त्या व्यवस्थित बघून घ्या ते। आणि आता कधी येणार पैसे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराच्या दरम्यान सांगितलं होतं की जसा निकाल लागेल तसं लगेच आम्ही नोव्हेंबर मध्येच डिसेंबरचा हप्ता देणार आहोत, मग त्यामुळे लगेचच तुम्हाला येणाऱ्या 3 ते 4 आता कसे परवा दिवशी म्हणजेच 26 तारखेला विधानसभेचा कार्यकाळ संपतोय आणि त्यानंतर लगेचच सरकार स्थापन करणे हे अनिवार्य असतं। सरकार स्थापन केल्या पहिली जी घोषणा होईल किंवा पहिला जो निर्णय होईल, तर हा नक्कीच लाडक्या बहिणींसाठीच असणार आहे आणि नक्कीच पैसे त्यामध्ये येणार आहेत अशी आपण आशा करूयात। या महिन्याच्या आतच तुम्हाला पैसे देतील, फक्त तुम्ही बँक खात हे कागदपत्राच्या अटी ज्या आहे त्या क्लिअर करून घ्या। तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले आहे ते देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा। धन्यवाद।